विचारायचा नव्हता पण तरी मी वैयक्तिक विचारतो सर. तर तुमच्या मुलाचं ऑपरेशन झालंय, तर तुमच्या मुलाचं ऑपरेशन झालंय, तर तुमच्या मुलाचं ऑपरेशन झालंय. येस आहे मग झालंय का ऑपरेशन? विचारायचं बघा, हे विचारू नये हा प्रश्न. 2 मिनिटं. हा प्रश्न मला विचारायचा नव्हता पण तरी मी वैयक्तिक विचारतो सर. तर तुमच्या मुलाचं ऑपरेशन झालंय. येस आहे मग झालंय का ऑपरेशन? कशासाठी प्रश्न विचारला? असं नाही करायचंय बा, असं नाही करायचं. हे चुकीचं आहे. तुमचं झालंय का मुलगाचं ऑपरेशन? विनंती करताय प्रश्न विचारला इथं जनता आहे. मी प्रश्न विचारायला डायरेक्टच विचारतो सर, कारण ते नाही म्हणतात म्हणून. माझा एक प्रश्न होता सर, तुम्ही येण्याआधी इथं जे कोणी सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितलं की राजकीय सभा नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट. पण ह्याचे स्पॉन्सर्ड तुषार कामटे आहेत, राष्ट्रवादीने बुक केलेलं होतं. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो, कारण निर्भय सभा आम्ही 75 ऐकल्यात पहिल्या. ओके, तर सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट सर, जर 75 निर्भय सभा झालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात, 78 झाले. सरांनी 75 सांगितल्या, तुम्ही 78. हरकत नाही, 3चा खालीवर होईल सर. बीजेपीचं 1% पण मतदान हल्लेलं नाहीये, जागा पडल्या. ओके, हा फॅक्ट फिगर सांगतोय, भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगतायत 1% मतदान हल्लं नाहीये, जागा पडल्यात. आणि दुसरी गोष्ट, जर महाविकास आघाडीला तुम्ही मतं द्या म्हणले तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एससीनी भरभरून मतं दिली आहेत. त्याची फिगर्स तुम्हाला माहिती आहे. जर दिली असतील तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एससीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात काय दिलं. एससीचं द्या सोडून मुस्लिमांनी जर एवढं भरभरून जर चालवलं असेल की महाविकास आघाडी, हा सत्य कोणी नाकारू शकत नाही इथं. तर मुस्लिमांना किती महाविकास आघाडीने प्रतिनिधित्व दिलं. आणि तिसरी गोष्ट सर, आज आता नांदेडमध्ये बाय इलेक्शन आहे. ओके, त्या बाय इलेक्शन मध्ये 2 सख्खे भाऊ, एक बीजेपीतनं उभारतोय आणि काँग्रेसमधनं उभारतोय. ही कुठली भाषा आहे? आणि इथं कोणाला निर्भय बनवतात. आणि तिसरी गोष्ट, ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आल्या त्या उमेदवार, जर तुम्ही सर RSSला विरोध करताय, बीजेपीला विरोध करताय, त्या उमेदवार त्यांच्या परिचय पत्रामध्ये लिहिले की मी संघाच्या शाखेत तयार झाले, नमस्ते सदावत्सले म्हणते मी, आणि मी संघाच्या शाखेतनं मला नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व भेटलंय हे त्यांच्या परिचय पत्रात नमूद केलंय. तर तुम्ही त्यांची भूमिका आता मला सांगा, तुम्ही आल्याला त्यांचं नाव घेतलंय, कारण त्यांच्या परिचय पत्रात क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे त्यांनी. उत्तर संविधानिक अधिकार. व्यवस्थित प्रश्न विचारला, मला उत्तर द्या. बोललं पाहिजे ना, निर्भय तर निर्भय द्या उत्तर. का केले पळून? RSSच्या उमेदवाराला पाठिंबा देता का तुम्ही? सुपारी घेऊन स्वतः घेऊन पाकिट घेऊन आलेली लोक आहेत, दलिंदर पाकिट मार लोक. प्रतिष्ठा, माझी प्रतिष्ठा मला माहिती आहे. संविधानिक अधिकारी प्रश्न विचारला, दॅट्स इट.